माझं नाव जयवंत वसंतराव होते. मी खामगाव इकडचा रहिवासी आहे आणि इथे ज्युनियर कॉलेजवर लेक्चर आहे. मी 2017 पासून या संस्थेत आलो. या साधनेत येताना मी माझ्या वडिलांच्या मित्रांवरील आयातमध्ये आहेत. आई आणि वडिलांचे मित्र आणि त्यांचे मित्र यांना घेऊन शेगाव शिबिर ॲज अ ड्रायव्हर म्हणून जायचं. फोर व्हीलरमध्ये घेऊन जायचं. मी खाली थांबायचं, ते वर जायचं. पहिले एक दिवस झाला, दुसऱ्या दिवशी मग परत तिथे नेलं, परत खाली थांबायचं होतं. ते बोलले की वर या, नाश्ता वगैरे. ते मला आवडलं. मग एक कॅम्प पूर्ण त्या दिवशी एक दिवस पूर्ण अटेंड केला आणि मला वाटलं की या शिबिरामध्ये चांगल्या गोष्टी आहेत. आणि त्यावेळेसपासून ते जोडलं तर घेता तरी नाही आज, नाही तर मी प्रत्येक कॅम्पला इथून अकोला, त्यानंतर खामगाव, भुसावळ, शेगाव, काटेधाम, जिथे शिबिर असेल तिथे शिबिरला मी प्रेझेंट असेल. आता शेगावच्या शिबिरमध्ये होतो मी. खामगावच्या अमरावतीच्या जाणं नाही झालं, कामं होते. आता त्यानंतर शिबिरमध्ये आल्यानंतर मग ही सेवा साधना समजून घेतली. साधना समजली. साधनामध्ये एक करत असताना 2020-19 मध्ये कोरोना काळात आमच्या घरामध्ये सगळेच पॉझिटिव्ह निघाले आणि मी पण पॉझिटिव्ह. तर या साधनेमुळे डॉक्टर साहेबांना फोन केला. त्यांनी 9 वेगवेगळे हे दिले, पानांचे नावं सांगितले. त्याचे हे बनवायचं, त्यानंतर लवंग वगैरे काढा कसा बनवायचा शिकवलं. मी स्वतः काढा बनवून द्यायचो आणि सगळ्यांना काढा द्यायचो. तर काही जण हॉस्पिटलाइज झाले होते, त्यांना मी स्वतः हॉस्पिटलमध्ये जाऊन काढा द्यायचो आणि मला काहीच झालं नाही. मी पॉझिटिव्ह होतो. मी पूर्ण फिरायचो, सगळ्या दवाखान्यात फिरायचो. त्यामुळे दवाखान्यात जाण्याची सगळ्यांना भीती वाटायची आणि मी एकटा होतो. आणि तिथे आमचे विद्यार्थी असल्यामुळे सर आज काही नाही होत, पॉझिटिव्ह आहे, काही फरक नाही पडत. मी सगळ्या दवाखान्यामध्ये 3 दवाखान्यामध्ये मी फिरायचो रोज कोविडमध्ये. त्यावेळेसही मला कोणताच प्रॉब्लेम नाही झाला. सरांनी डॉक्टर साहेबांनी जे सांगितलं ते काढा खूप जणांना दिलं. त्या काढ्याच्या आधारावर खूप जण फोन करून विचारायचे की हा बरा झाला, तो बरा झाला, कोणता काढा पाहिजे. त्यांना मीच फॉरवर्ड करून द्यायचे यावेळेस. त्यानंतर प्रत्येक वेळेस आम्हाला कधी प्रॉब्लेम आला तर रात्री अपरात्री फोन करणारा मला वाटतं मीच आहे डॉक्टर साहेबांना. खूप रात्री 2-2 वाजता फोन केलेले, मी मेसेज टाकून द्यायचे, फोन द्यायचे आणि सकाळपर्यंत ते मला रिप्लाय द्यायचे. आताच एक वेळ जागरूक काय एवढा असाही झाला होता, रात्री मेसेज टाकला, सकाळी सकाळी सांगितलं गरम पाण्याचा एक वगैरे समजलं. आणि या साधनेमध्ये आल्यानंतर तप, सेवा आणि सुमिरन या 3 गोष्टी आहेत. तप, सेवा, सुमिरन. तप म्हणजे आपण जे करत आहे ते, सेवा तुम्ही जे कार्य करत आहे ते कार्य. आणि मी आमच्या कॉलेजमध्ये कॉलेज संपल्यानंतर 3 तास फ्री ऑफ चार्ज मी क्लास घेतो सायन्सच्या मुलांची. आणि आपल्या वर्गाच्या मुलांना कोणतंच ट्युशन लावण्याची गरज नाही. पूर्ण या एरियामध्ये माहिती आमच्यामध्ये क्लास या कॉलेजमध्ये टाकलं की ट्युशन लावण्याची गरज नाही. ती सेवा माझ्याकडनं होते. आणि दशांश आम्ही दरवेळेस काढतो. सगळ्या गोष्टी आम्ही फॉलो करत आहे. खूप वेळेस याच नाही, खूप अडचणी येतात. ज्या ज्या वेळेस येतात त्यावेळेस या हमेशा डॉक्टर साहेबांना फोन करण्याची सुद्धा गरज नाही. कारण की आम्ही काय करतोय, त्यांनी सांगितलं की ज्यावेळेस त्रास होतो त्यावेळेस उपास करून घ्यायचा. 2 दिवस 3 दिवसाचा उपास केला, नाही जमलं तर मग लास्ट पर्याय मी डॉक्टर साहेबांशी बोलतो. आणि काल जे सरांनी सांगितलं डॉक्टर साहेबांनी की जे आपण कशासाठी आलो, आपलं काय रोल आहे, हे 8-15 दिवस मी आधीच कॉलेजमध्ये सांगितलं मुलांना की हीच गोष्ट पूर्ण कॉलेजमध्ये सांगून पाहिजे की तुम्ही आलेच जन्माला कशासाठी. तुम्ही ज्या रोलमध्ये असणार तो रोल जर पूर्ण निभावला तर तुम्हाला काहीच कमी नाही पडत. त्याचं उत्तम उदाहरण मी आहे. आई वडिलांचा, बहीण भाऊ सगळे ज्यांचं काही काम असेल ते मी करतो. माझ्या शाळेतल्यांचं सगळी करतो. तर मला कोणतंच कमी नाही. मला सगळ्या गोष्टी परिपूर्ण मिळाल्या. मला कुणालाच म्हणजे असं
जे काय सांगतात ते साधना ते ऑलरेडी या साधनेमध्ये आल्यामुळे हळूहळू मला ते जमत गेलं आणि त्याच्यामध्ये आजपर्यंत देवाच्या कृपेने मला काही कमी पडत नाहीये. हे एवढी साधनेचं महत्व आहे. धन्यवाद.